मसवडमधील अप्पर तहसील कार्यालयातील कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे। सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ केवटे यांनी तहसील कार्यालयातील गैरहजेरी आणि नागरिकांची होत असलेली गैरसोय याविरोधात संताप व्यक्त केलेला आहे। मसवड येथील अप्पर तहसील कार्यालयात तहसीलदार बाबर मॅडम या अनेकदा कार्यालयात उपस्थित नसतात असा आरोप करण्यात आलेला आहे। कार्यालयात आलेल्या नागरिकांनी कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता मॅडम आज इकडे गेलेत तिकडे गेलेत अशी उत्तरे दिली जात असल्याचं समोर आलेलं आहे। महसूल कामांसाठी येणाऱ्या गोरगरीब नागरिकांना मात्र वारंवार हेलपाटे मारावे लागत असून दिवसभर वाट पाहूनही अधिकारी भेटत नसल्याने संताप वाढत आहे। सामान्य जनतेची कामे रखडत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ लक्ष्मण केवटे यांनी या संदर्भात व्हिडिओ क्लिप तयार करून माध्यमांकडे पाठवले असून या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ प्रशासनाने चौकशी करावी अशी मागणी देखील केली जात आहे। आता प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे मसवडकरांचे लक्ष लागले आहे। लक्ष्मण केवटे आज हे मसवडमधील अप्पर तहसील कार्यालय मसवड तेथे तहसील कार्यालयाच्या पुढे उभा आहे। तर मला सांगायचं आहे की या तहसील कार्यालयात कधी अप्पर तहसीलदार मॅडम नसतात, बाबर मॅडम नसतात असं तर मला वाटते। त्यांना कुठल्याही मला सांगायचं आहे तिथं कामगार आता 10:30 वाजता मग अशी मी शूटिंग केली की आज कामगार नव्हते, फक्त शिपाई होता। मला सांगायचं आहे की इथल्या सर्वसामान्य जनतेचे गोरगरिबाचे कामे कशी होणार। हे मॅडम जे आहेत अप्पर तहसीलदार बाबर मॅडम हे चेहरे बघून काम करतात। आज सांगायचं आहे की हे अप्पर तहसीलदार कार्यालय मसवडचे नावाला आहे का। मी मगाशी उज्ज्वला गाडेकर प्रांत मॅडम यांना तक्रार हेच व्हिडिओ जो पाठवलेला तक्रार म्हणून ते काय त्याच्यावर आक्षेप घेतात ते बघणार नाही, तर मी त्याच्यावर त्यांना लेखी स्वरूपाचं कळवून त्यांच्यावर कारवाई करायला लावणार। मला सांगायचं आहे की इथं गोरगरिबासाठी या मसवडमध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू केलेलं आहे। या कार्यालयात कुठल्याही प्रकारचं काम होत नाही। एक माझं जे उदाहरण सांगतो की लांब वस्ती येथील ज्या मसवड नगरपालिकेने बेकायदेशीरपणे जे रस्ता करताना झाडं पाडले होते त्याच्यावर तक्रार दिलेली आहे, अजून कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। येथील लोकांना विचारलं तर ते भीतात की म्हणतात नाही बाबा आम्हाला जमणार, आमचं काम होत नाही म्हणून माणसं येतात, परंतु काम होत नसताना त्यांना जर म्हणलं तर माईकवर जरा बोलताय का तर बोलू शकत नाहीत। या देशात लोकशाही राहिलेली नाही, इथे सरळ सरळ हुकुमशाही चालवलं आहे। गोरगरीब लोक हे भीतात त्यामुळे पुढे येतात, पुढे येत नाहीत। हेच मला सांगायचं आहे की बाबांनो या अप्पर तहसीलदार मॅडमला माझी विनंती आहे की आपण सर्वांची गोरगरिबांची कामं करावेत। शासनाने तुम्हाला कशासाठी नेमलेलं आहे, सेवेसाठी, तुमच्या हुकूमतसाठी नाही, तुमच्या स्वतःच्या हुकूमतसाठी नाही, एवढंच मी सांगतो। जय हिंद। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।